उमराणी तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी माननीय अभिजित अमरसिंह इंगोले यांनी 1 एकरातून 7 लाखाचे काढले ड्रॅगन फ्रूटचे उत्पन्न। उमराणी तालुका जत जिल्हा सांगली येथील प्रगतशील शेतकरी व युवा शेतकरी माननीय अभिजित अमरसिंह इंगोले यांनी 1 एकर ड्रॅगन फ्रूट या शेतीतून 7 लाखाचे उत्पन्न काढले असून एक वेगळी शेती करण्याचा प्रयोग या शेतकऱ्यांनी सुरू केला आहे। जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो। या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती आणि आपल्या शेतीतून जादा उत्पन्न काढून एक इतिहास रचला आहे। अनेक शेतकऱ्यांनी उत्पन्नाच्या माध्यमातून आटकेपार झेंडा रोवलेला आहे। जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पन्न काढलेले आहे, बेदाण्याचे उत्पन्न काढलेले आहे, तसेच डाळिंबाचे उत्पादन काढलेले आहे। गेल्या 5 ते 6 वर्षापासून मोठ्या प्रमाणात या तालुक्यातून आंबा उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत आहे। जत येथील कृषी विभागाचे सहकार्य घेऊन अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती समृद्ध केलेली आहे। उमराणी तालुका जत जिल्हा सांगली येथील युवा शेतकरी माननीय अभिजित अमरसिंह इंगोले यांनी 1 एकरातून तब्बल 7 लाखाचे उत्पन्न काढले असून या त्यांच्या शेतीमध्ये त्यांनी नवीन वेगवेगळे व्हरायटीचे 2 ड्रॅगन फ्रूट्स या ठिकाणी लावलेले आहेत। त्यामध्ये इस्रायल येलो नावाचा एक वेगळाच ड्रॅगन फ्रूट या ठिकाणी लावून शेतकऱ्यांना आदर्श निर्माण केला आहे। त्या निमित्ताने अनेक शेतकरी वर्ग त्यांची शेती पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे। ड्रॅगन फ्रूटबरोबर रोपे देण्याची व कन्सल्टिंग करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे। तसेच उमराणी परिसरामध्ये जवळजवळ 8 ते 10 एकरावरती नवीन ड्रॅगन फ्रूटची लागण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। युवा शेतकरी माननीय अभिजित अमरसिंह इंगोले यांनी त्यांना कन्सल्टिंगचे काम सुरू केले असून या परिसरामध्ये ड्रॅगन फ्रूट वाढत आहे। कमी पाणी लागणारं एकमेव पीक म्हणून याकडे सध्या जत तालुक्यातील शेतकरी पाहत आहेत। औंढी तसेच जत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांनी ही शेती केली आहे। त्यामुळे उमराणी येथील ड्रॅगन फ्रूटची शेती पाहण्यासाठी आता जत तालुक्यासह अनेक जिल्ह्यातील लोक या ठिकाणी येताना दिसत आहेत। नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। आपण आलो उमराणी तालुका जत जिल्हा सांगली येथे। जतपासून अगदी 16 ते 17 किलोमीटर अंतरावरती उमराणी गाव आहे। एक ऐतिहासिक गाव म्हणून या गावाला संबोधलं जातं। इतिहास काळामध्ये जे बहलोल खान व प्रतापराव गुजर यांची लढाईसुद्धा या उमराणीच्या या तळावरती झालेली आहे। याच गावामध्ये आपण आलेलो आहोत। या गावामध्ये अनेक शेतकऱ्यांनी शेतीच्या माध्यमातून समृद्ध झालेले आहेत। जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या माध्यमातून आटकेपार झेंडा रोवलेला आहे। जत तालुक्यामध्ये तसं जर बघितलं तर सर्वाधिक बेदाणे व द्राक्षे व डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणात आहे। मात्र हळूहळू जे आधुनिक शेतकरी आहेत, ज्यांनी उच्च तंत्रज्ञान घेऊन विद्याभूषित जे शेतकरी आहेत, त्यांनी हळूहळू वेगवेगळे तंत्रज्ञान शेतीमध्ये आणून वेगवेगळी शेती करण्याचा प्रयोग या ठिकाणी सुरू केलेला आहे। असेच उमराणी तालुका जत जिल्हा सांगली येथील युवा शेतकरी माननीय अभिजित अमरसिंह इंगोले यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत। त्यांनी 1 एकर पहिल्यांदा द्राक्षे लावले, त्यानंतर 2 एकर लावले, त्यानंतर आता नवीन 3 एकर द्राक्षे या ठिकाणी केलेले आहे। एकूण 5 एकर ड्रॅगन शेती या उमराणी गावामध्ये केलेली आहे। गेल्या वर्षी फक्त 1 एकर शेतीतून त्यांनी 7 लाखाचं उत्पन्न या ठिकाणी ड्रॅगनच्या माध्यमातून काढलेलं आहे। हैदराबाद, तिरुपती व अन्य राज्यामध्ये हे ड्रॅगन त्यांचं प्रसिद्ध आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची शेती, अगदी कमी पाण्यावरती ही शेती या ठिकाणी केली जाते। द्राक्ष डाळिंबाचा विचार केला तर द्राक्षाला पाणी भरपूर लागतं, डाळिंबाला पाणी भरपूर लागतं, मात्र त्याच्या अगदी 1/3 पाणी या ड्रॅगनला लागतं आणि एक आरोग्यदायी फळ म्हणून ड्रॅगन सध्या परिचित आहे। आपण जर बघितलं तर महाराष्ट्र असेल किंवा अन्य राज्यातल्या जे फळाची दुकानं आहेत त्या ठिकाणी सुद्धा आता ड्रॅगन मिळण्यास सुरुवात झालेली आहे। अगदी सफरचंदपेक्षा
पेक्षा अतिशय चांगले गुण त्या ड्रॅगनमध्ये आहेत. जे कमकुवत लोक आहेत, ज्यांच्या पेशी कमी झालेल्या आहेत, ते ड्रॅगन खाल्ल्यानंतर पेशीची वाढ मोठ्या प्रमाणात होते. अनेक डॉक्टरसुद्धा सांगतात की तुम्ही दररोज 1-2-3 दिवस सलग ड्रॅगन खावा. आणि त्या माध्यमातून ड्रॅगन शेतीला आता उजाळ आलेला आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा ड्रॅगन शेती लावण्यासाठी आता अनुदान सुरू झालेलं आहे. त्यामुळे एक शासनमान्य असलेली ही शेती या ठिकाणी सुरू झालेली आहे. उमराणी तालुक्याचा जिल्हा सांगली येथील अभिजित अमरशी इंगोले या युवा शेतकऱ्यांनी या ठिकाणी ड्रॅगन शेती लावलेली आहे आणि एक अनोखी शेती या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्यांचं पाहून या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी सुद्धा आता ड्रॅगन लावण्यास सुरुवात केलेली आहे. माझ्या समवेत अभिजित इंगोले या ठिकाणी उपस्थित, त्यांना आपण विचारूया. नमस्कार. मी अगोदर TV1चे आभार मानतो की शेतकऱ्याकडे लक्ष देऊन ती शेतकऱ्याची माहिती पूर्ण ग्राहकापर्यंत पोचवायला लागलेत, त्यांचा मी आभार मानतो. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. दुष्काळी तालुका असताना सुद्धा अनेक लोक द्राक्ष लावतात, डाळिंब लावतात, दुसरी शेती लावत नाहीत. त्यामुळे तुम्ही ड्रॅगनकडे कसं वळला? ड्रॅगन हे पीक असं आहे की कमी पाण्यावर येणार आहे आणि आपला अगोदर दुष्काळी भाग, त्यामुळे आम्ही ड्रॅगनची निवड केली. कुठनं आणली ते रोपं? कुठनं आणली? हे आमचे रिलेटिव्ह सांगोल्याचे अनिल साळुंके म्हणून आहेत, त्यांच्याकडून आम्ही रोपं घेतली. ते किती लेख रोप मिळालं? ते आम्हाला तवा घेताना ते 50 रुपये एक रोप मिळालं होतं. 2021 माझी लागण आहे. तुम्ही कसं सुरुवात केली ती लागण्याची? किती बाय किती केलं? आपलं ही ट्रेलिस पद्धतीनं आहे. एका एकरामध्ये 4800 रोपं बसतात आणि 2 फुटाला 2 रोपं लावली आपण. त्यानंतर ते काय खतं टाकली काय? होय, ह्याला कसं ऑर्गॅनिक असल्यामुळे हे शेणखतावरच जास्त भर देऊन आम्ही ऑर्गॅनिक करण्याचा थोडा प्रयत्न केलेला आहे. रासायनिक औषधं फवारणी? फक्त फवारणीसाठी हे फंगीसाईड म्हणजे एक यूज करावं लागतं. याला फंगस या वातावरणात हे पावसाळ्यात येणारं फळ आहे, त्यामुळे जरा फंगसचा अटॅक जास्त असल्यामुळं फंगीसाईड हे यूज करावं लागते थोडं. वर्षातून किती वेळा फळ येते? वर्षातून हे 4.5 महिने ते 5 महिने निसर्गावर असल्यामुळे 5 महिने फळं असतात आणि 14 ते 15 वेळे हे जे तोड होतं. हां, वर्षातून म्हणजे कंटिन्यू सुरूच आहे त्याचं? हां, हे कसं असते, ह्याचं निसर्गावर भार असल्यामुळे जे अवकाळी पाऊस होतोय त्यावेळी ह्याचं भार चालू होतोय की अवकाळी लवकर चालू झाला तर मेमध्ये फ्लॉवरिंग झालं की मेमध्ये थोडक्यात फळ चालू झालं की ऑक्टोबरपर्यंत फळ ह्याचं चालू होते. फळ एकदा सुरू झाल्यानंतर शेतकरी कुठले व्यापारी येतात? व्यापारी आता सांगोल्याचे येतात. स्वतःहून येतात का तुम्ही मागवतात? नाही, स्वतःहून. आता कसं झालंय, सगळीकडे स्टॉलवर मागणी जास्त झाल्यामुळे व्यापारी हे स्वतःहून आमच्याकडे तुमचा माल केव्हा येणार आहे हे विचारतात. पेमेंट देऊन माल घेऊन जातात? आपलं कटिंग झाल्या लोड करायच्या अगोदर पेमेंट देऊन माल घेऊन जातात. कसं बॉक्स भरतात ते 12 अर्धा डझन असतोय का 1 डझनचा बॉक्स असतो? ते किलोवर भरतात. किलोवर? हां, ट्रे सिस्टीम असते, किलोवर भरून ते घेऊन जातात. आता तुमच्या शेतामध्ये जर बघितलं तर जम्बो रेडचे एक व्हरायटी वेगळी आहे, ते काय सांगता येईल त्याविषयी? जम्बो रेड ही रोगाला कमी बळी पडणारी जात आहे आणि त्याची साईज खूप मोठी होती आणि किती होते? 700 ग्रॅम? आपल्यात 800 ते 900 ग्रॅमपर्यंत साईज झालेली आहे आणि ॲव्हरेज चांगला आहे त्याचं. आणि लावणाऱ्यांना माझा एक सल्ला आहे, जम्बो रेडच लावावं. आणि खाणाऱ्यांना पण सल्ला आहे की मोठं फळ दिसते आणि गोड असते हे त्यांना सांगतो मी. आणि दुसरं एक तुमच्याकडं जात आहे की इस्रायल येलो नावाची एक जात तुम्ही आता लागण केलेली आहे, त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? इस्रायली येलो हा नवीन असल्यामुळे आता लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे. कोणाकडे जास्त नाही आहे. खरं ती व्हरायटी खायला सुद्धा आणि ह्या जम्बोपेक्षा अंबूस गोड असल्यामुळे चांगले आहे खायला. अगदी पिवळं धमक दिसते. हां, दिसायला देखणं आणि प्लेटलेटसाठी तर योग्य आहे ते. मार्केटमध्ये नवीन आहे ते. मला वाटतं कुठल्याही फळ जे दुकान आहेत तिथं दिसत नाही. ते कसं असल्यामुळे जरा महाग असल्यामुळं ह्या मेट्रो सिटीतच चालतंय. आता सर्वसामान्याला खायला परवडणार नाही असं आहे त्याचं रेट. ते कुठून मागवले तुम्ही फळ त्याची रोपं? ती रोपं आमचे मित्र होते मोहोळचे, त्यांच्याकडून मागून गेले. ते किती झाडं लावलेत तुम्ही? ती मी टोटली आता ट्रायलसाठी एक 500 झाडं लावल्यात. आता ट्रायल घेतोय, ह्या वर्षी चांगलं उत्पन्न मिळाले की मी पुढे लागण करतोय. एकंदरीत जर बघितलं तर ड्रॅगन शेतीच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न येणारं हे पीक आहे. मग शेतकरी जास्त का वळत नाहीत ह्याकडं? शेतकऱ्यांना द्राक्षच म्हणतात आपल्या तालुक्यात. शेतकऱ्यांना सांगितलेलं पटणं हे महत्त्वाचं आहे. आपण सांगतोय आता शेतकरी भरपूर बघून चालल्यात आणि लागण ही भरपूर व्हायला लागल्यात. माझ्याकडचे ह्या वर्षी मी 20,000 कटिंग दिल्यात आमच्या बागेतले.
भरपूर वळला लागलाय. तुम्ही रोपं पण देताय? हो, रोपं देतोय, कटिंग देतोय. हां. कशी शेतकऱ्यांची मागणी असते तसं देतो. किती लेख रोप ठेवले तुम्ही? ते कटिंग मी 10 रुपये लेख दिले हां. आणि रोप 25 रुपये लेख दिले. 25 रुपये लेख. आणि त्याचं कन्सल्टिंग पण तुम्ही करताय? करतोय. कसं लावलं पाहिजे, खत कुठलं वापरलं पाहिजे, किती बाय किती अंतर ठेवलं पाहिजे, या पद्धतीने तुम्ही ते सांगू शकताय. आणखीन काय ड्रॅगनविषयी काय सांगता येईल तुम्हाला? आरोग्यासाठी कसं आहे ते? ड्रॅगन हे शरीरासाठी उत्कृष्ट फळ आहे. सर्वांनी ड्रॅगनकडे खाऊन बघावं, एकदा तरी खाऊन बघावं. आणि आता ही नवीन व्हरायटी आहे. पहिल्यासारखी पहिलं व्हाईट पल्प असायचा अगोदर आणि ती सपक असायची आणि लोकांना ती टेस्ट नसायची. आता हे जम्बो रेड हा टेस्टी फळ आहे. खाऊन बघावं आणि त्याचे गुणधर्म एक नंबर आहेत आणि शरीरासाठी चांगला आहे. डॉक्टरांचा सल्लासुद्धा असतोय, प्लेटलेट कमी झाले की अगोदर 3-4 दिवस ड्रॅगन खावा असा सल्ला असतो. अनेक लोक तुमच्याकडे येतात बघायला, सगळे शेतकरी? भरपूर लोक या लागलेत. आता लोकांचा कल वाढला आहे आणि माझं पण युवकांना सांगायचं सल्ला आहे की जेणेकरून किती नोकरीच्या किंवा उद्योगाच्या मागे न भागता ते त्यांनी ड्रॅगन शेतीकडे वळावं असं माझं म्हणणं आहे. तुमचं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण 12वी झालं. 12वी झाले. तुम्हाला काय असं वाटलं का आपण नोकरी करावं, नोकरीमध्ये पैसे जास्त मिळतात, शेती न करता तिकडे वळावं, असं काय वाटलं नाही तुम्हाला? नाही, मला थोडक्यात शेतीचा छंद होता. मी शेतीत बरेच प्रयोग केले, पण पाण्याविना मी शेतीत मागं होतो आपला दुष्काळी पट्टा असल्यामुळे. आणि ह्या कमी पाण्याचं पीक असल्यामुळं मी ड्रॅगनकडे वळलो. आणखीन कुठलं पीक आहे तुमच्याकडे? आपल्याकडे आता पारंपरिक तर पिकं आहेतच. तूर आहे, ज्वारी आहे, मका आहे, गहू आहे. शेती भरपूर असल्यामुळे पाणी नाही आहे त्याला, म्हणून मी 5 एकर ड्रॅगनच केले. म्हैसाळचं पाणी आलं नाही तुमच्याकडे? नाही, अजून आलं नाही. काय येण्याची शक्यता? आता नवीन आमदार आहेत, काय प्रयत्न करायला लागलेत, बघूया काय येतो म्हणतात, बघतात, बघूया आता. तुम्ही द्राक्ष डाळिंब का लावलं नाही? काय द्राक्षे आणि डाळिंबाला रोग जास्त आहेत, फवारणी जास्त आहे आणि त्याला पाणी पण जास्त लागतंय, त्यामुळे तुम्ही त्याकडे वळला नाही? एकंदरीत जर बघितलं तर ड्रॅगन शेती ही फायदेशीर शेती आहे. त्यामुळं तुम्ही आता कन्सल्टिंग पण सुरू केलेली आहे. केलं. एकूण आता उमराणी गावामध्ये किती एकर ड्रॅगन लागण झाली? आता बघा, माझं 2 ते 4 वर्षाच्या पाठीमागं मी एकटाच होतो. आता जवळजवळ 7 जण झालेत. टोटली आपल्या ह्याच्यात उमराणीत 15 एकरची लागण आहे. 15 एकर. आणि एकूण तालुक्यात किती एकर आहे? तालुक्यात भरपूर असणार आहे साहेब. असे माझ्यासारखे शेतकरी भरपूर आहेत तालुक्यात, भरपूर असणार. तुम्ही काय त्याचा शेतकऱ्यांचा असा गट वगैरे करणार आहे? आता मार्केटिंगसाठी आपला माझा चालू आहे प्रयत्न. गट करायचं आणि मार्केटिंग सगळेजण मिळून करायचं. आणि सगळेजण मिळून केल्यानंतर त्याचा बऱ्यापैकी नफा पण फायदा होतो. शेतकऱ्यांच्या थेट पैसे मिळतात शेतकऱ्यांना. ह्याला काय बँकेकडून अनुदान वगैरे मिळतंय? शेतकऱ्याकडून अनुदान किंवा शेती विभागाकडून? कृषी विभागाला एक मला सल्ला आहे, जेणेकरून त्यांना किती अनुदान वाढवता येते ड्रॅगनला नवीन उद्योग शेतकऱ्यांसाठी लावण्यासाठी तेवढं भरपूरपणे वाढवून मिळावे ही विनंती. 1 एकर ड्रॅगन लावण्यासाठी पूर्ण पीक येऊपर्यंत किती खर्च येतो? ट्रेलिस पद्धतीनं हे जे आमच्यासारखे लावलं तर 7 लाखापर्यंत खर्च येतो. रोप, पोल, प्लेट, तार म्हणा, सगळे चालत यात खर्च. आणि पोल प्लेटला 3 लाखापर्यंत खर्च येतो. दोन्हीमध्ये फरक काय? ट्रेलिसला ॲव्हरेज जास्त पडतंय. एकरी त्याचं आम्हाला पडलंय 3ऱ्या वर्षी 15 टन आणि पोल प्लेटला पडतंय ते 8 टन. आता कसं टन विक्री आहे सध्या ह्या वर्षी? आता ह्या वर्षी आता चालू मार्केट 60 रुपयापासून 120 रुपयापर्यंत विकले आपलं. तुमचा जसा माल येतो त्यावर तसा. आता माल तुमच्या बागेमध्ये आलेला आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये हे ड्रॅगन आता विक्रीसाठी सज्ज झालेलं आहे. आता काय तर जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका, ह्या तालुक्यातल्या लोकांना काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता, एक युवा शेतकरी म्हणून? माझं एक युवा शेतकऱ्यांना एक म्हणणं आहे माझं, जास्त करून ड्रॅगनकडे कल त्यांचा वळावा आणि ड्रॅगन लावावं. आणि ह्या शरीराला खाण्यासारखी गोष्ट आहे. हिमाचल प्रदेशहून सफरचंद आणून माणसे खातात आणि आपल्या जमिनीतलं विकलेलं फळ हे इथल्या शेतकऱ्यांनी आणि इथल्या लोकांनी खावं असं माझं म्हणणं आहे. ओके, धन्यवाद. आपल्या मातीतलं फळ आहे? मातीतलं फळ. ओके, धन्यवाद. हे होते माझ्या समवेत उमराणी तालुका जत येथील ड्रॅगन शेती करणारे शेतकरी माननीय अभिजित अमरसिंह इंगोले. अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. 2 व्हरायटी या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे. एक व्हरायटी आहे जम्बो रेड आणि दुसरी व्हरायटी आहे इस्रायल येलो. या माध्यमातून ते गेल्या 3 ते 4 वर्षापासून शेती करत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्पन्नसुद्धा या ठिकाणी येत आहे.
कमी पाण्यावरती शेती कशा पद्धतीनं करायची याची संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी आव्हान केलेलं आहे की डाळिंब आणि द्राक्षाच्या पाठीमागं न जाता तुम्ही जर ड्रॅगन शेतीकडे वळला तर कमी पाण्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना येईल आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल असा सल्ला या ठिकाणी दिलेला आहे. नमस्कार, आपण संपूर्ण माहिती दिल्याबद्दल मी TV1 मराठीकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओके. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.